माझं नाव शारदा जरांगे. मी यांची मुलीची शेजारी आहे. त्या लिंबळकर PSI लिंबळकर यांची आई वडील इथं सकाळी 10ला आले होते. 10 वाजल्यापासून 4 वाजता बसत होते. मुलगी द्या म्हणत होते. मी तरी पण त्यांना एवढं म्हणलं, तुमचा मुलगा PSI आहे, तुमच्याकडे बागायती शेती आहे, मग तुम्ही का मागणी करते? तिच्या भाषेला म्हणलं, इथं गावात त्यांची भाषी आहे. तर ते म्हणले काय माहित आम्हाला. म्हणलं आता नातेवाईक आहे पहिलं जवळचं. मग त्यांनी पिक्चर पाहायला चल म्हणला, चॉकलेट गेम करायचं, महिन्याचं काय असतं ते बर्थडे, ते काय न काय केलं म्हणलं. पुन्हा बायको सारखं मला बोलत नाही. बायको सारखं मुलगी अगोदर का बोलन याला? यांनी फिरून आणली, इकडे तिकडे हिंडून आणली. पण ह्यो PSI आहे, शासनाचा सर, ह्यो आपल्यासाठी आहे ना. याने असा धोका द्यायला नाही पाहिजे. गरीबाचा न्याय निवडणार आहे. पण स्वतः जर असं करायला लागल्यावर मग कसं व्हायचं? यांनी त्या मुलीच्या आई वडिलांनी काम केलंय. गरीब आहेत ते बी, असे काय बागायती शेत नाही, काही नाही. आमची मातुरी खडकावर जमीन आहे. पुन्हा म्हणतो जरांगे पाटलाचं गाव आहे म्हणून हे धमकी देत. आम्ही जरांगे पाटलाचं गाव आहे म्हणून आम्ही धमकी देत नाहीत. आमच्या मुलीला बदनाम केलं. आमच्या मुलीची न्यूज छापिली. या मुली सारण संघ 3 महिने बोलला आणि मग नंतर यांनी गेम केला. ह्यो गेम करायला नव्हता पाहिजे. यांनी भरपाई करायला पाहिजे खर्चाची. त्यांनी घरात साऱ्या वस्तू आणल्यात. मंडपवाल्याला वस्तू कामं येतात, पण मंडपवाल्याला पैसे दिलेले कामं येणार आहेत का? स्वयंपाकवाल्याला पैसे दिलेले, घोड्यावाल्याला त्यांनी त्यांची तारीख व्हायला गेली. ते पण गरीबच असते दाद्यावली. त्यांनी यांच्याकडून जास्त पैसे घेतले. पुन्हा मग मागणी फक्त यांनी खर्च झालेला भरून द्यावा. आणि अशी न्यूज असं काही त्यांनी केल्यामुळे आम्हाला करायच्या टाइमाला आम्ही आजपूत केलं नाही. याला 1 महिना होऊन गेलाय. हे असं आम्ही छापील नव्हतं. आम्ही अगोदर काय म्हणलो होतं, त्याला याची बातमी पेपरला द्या. पण हे म्हणले नको, तो PSI आहे, आम्ही याची बदनामी नाही केली. पण हे जर आमची बदनामी करायला लागल्या, मग आता आम्ही त्याच्यामुळे न्यूजला दिलं. आम्हाला द्यायचं पण नव्हतं. माझं नाव शारदा जरांगे.